युवकलावंत आणि मराठवाड्याचे अभिनेता कलावंत म्हणून मला इथे निमंत्रित केलेलं आहे। मी स्मिता हॉलिडेज आणि महाराष्ट्र शासनाचं पर्यटन विकास महामंडळ यांचे आभार व्यक्त करतो की आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये आमच्यासारख्या कलावंतांना परत एकदा एकनाथ रंगमंदिराच्या या मंचावरती बोलून आमचा सन्मान केला गेला। धन्यवाद। असलेल्या या आपल्या वेरूळ अजिंठा महोत्सव याचीही सुरुवात आजपासून होत आहे। हा जो माहोल आपल्या या शहरातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये तयार झालेला आहे आणि अनेक रसिक आणि कलावंत निश्चितच या कार्यक्रमाची वाट बघत आहेत। मान्यवरांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलित करावा आणि या कार्यक्रमाची सुरुवात करावी। जोरदार टाळ्या। अतिशय सुरेख असा हा महोत्सव आपल्या सर्वांच्या साक्षीने इथे सुरू होत आहे आणि आपण सर्वजण साक्षीदार आहोत, तर त्याचा आनंद टाळ्यांच्याद्वारे आपण प्रगट करू शकतो। सर्व मान्यवरांच्या हस्ते इथे दीप प्रज्वलित होत आहे आणि अतिशय सुरेख आणि जोरदार अशी सुरुवात आपल्या या वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची। आजच्या सन्माननीय अतिथींचं स्वागत करण्याची मी विनंती करते महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत सरांना। आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय नामदार श्री अतुलजी सावे, गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य, यांचं स्वागत। खरं म्हणजे आपल्या संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणारे आदरणीय श्री अतुलजी सावे। सांस्कृतिक राजकीय हा वारसा त्यांना त्यांच्या घरून मिळालेला आहे आणि त्यामुळेच राजकीय सांस्कृतिक क्षेत्रात अतिशय उत्तम असं त्यांचं कार्य आहे। त्यांचं स्वागत आपण करणार आहोत। मी माननीय श्री जी श्रीकांत सरांना विनंती करते की आपण त्यांचं स्वागत करावं। शाल, श्रीफळ आणि एक स्मृतिचिन्ह देऊन आपण हे इथे त्यांचं स्वागत आणि सत्कार करणार आहोत। छत्रपती संभाजीनगरच्या विकासामध्ये असो, विकास कार्य मोठ्या भावाप्रमाणे उभे असतात आणि सर्वांना मदतीचं नुसतं वचन देत नाहीत तर मदत करतात आणि त्यामुळेच अतिशय लोकप्रिय असे मंत्री म्हणून आपण त्यांच्याकडे बघत आहोत। धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून इथे आलात। यानंतर राज्य आयुक्त लोकसेवा हक्क आयोग पुणे माननीय श्री दिलीप शिंदे सर यांचं स्वागत श्री विजय जाधव यांनी करावं अशी मी विनंती करते। उपसंचालक पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजीनगर। 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, हा गणराज विराजता है सिंधूर तो घवघवीत रसाळ पाहे विज्ञान निवार अनिवार्य होत आहे आनंद रूप तुलना दुसरी नसाही गंधस्थळे चिरपती बहुवास जेथे सुवास मस्त रिझले हळीकुळ तेथे धुन धुन तत तत जय जगवंत
जय गणेश गणनाथ दयानिधि जय गणेश गणनाथ दयानिधि सकल विघ्न कर दूर हमारे प्रथम धरे जो ध्यान तुम्हारो प्रथम धरे जो ध्यान तुम्हारो इनके पूरन कारज सारे जय गणेश गणनाथ लंबोदर गजवदना जय गणेश गणनाथ फिफ्थ रो में आई, नमस्कार. मिडल में फिफ्थ. ज्या शहराचा इतिहास आणि त्याची वास्तुकला फिफ्थ याचा संपूर्ण भारतीयांना गर्व आहे असं आहे संभाजीनगर आणि तिथे होत असलेला हा वैरूळ अजंठा फेस्टिवल. तर इथे माझा नृत्य करण्याची संधी दिल्याबद्दल वैरूळ अजंठा फेस्टिवलची संपूर्ण कमिटी, महाराष्ट्र टुरिझम, मराठवाडा टुरिझम, स्मिता हॉलिडेज आणि फेस्टिवलचे करता धरता किरण देशपांडे सर, या सगळ्यांचे मनपूर्वक मी आभार मानते की आम्ही सगळेजण ठाण्यावरनं आज तुमच्या कलाकृती, अनुभूती देण्यासाठी आलेले आहोत. कथकचा इतिहास काय आहे? कथा कहेसो कथक कहावे, कथा सांगता सांगता कथकचा जन्म झाला. कथकमध्ये दोन पक्ष आहेत, तालांग आणि भावांग. हे आहे तालांग, 16 मात्रेचा ताल आहे. स्वर्गीय पंडित बिरजू महाराज म्हणायचे की 16 मात्रा म्हणजे 16 गोपिका आहे आणि स कृष्ण आहे. तर आपल्याकडे कोणी आलं घरी तर आपण त्यांना काय लगेच जेवायला घालतो का? नाही ना. म्हणतो कसे आहात, घरी सगळं ठीक आहे ना, विचारपूस करतो, चहा वगैरे सगळं ठीक आहे ना. तसंच हे बोल आहेत. बघा, फेस्टिवलचं नाव अजंठा वेरूळ आहे, तर त्याच्या एक एक असलेल्या वास्तुकला ते दाखवण्याचा प्रयत्न करते. बघा, विचारपूस अजून चालू आहे. काय मग, थंडी किती आहे की नावालाच थंडी आहे? बघा, रोहितचीच रचना आहे.
टिटी का ता तेरी का ता थे ता थे आ थे ता थे ता थे आ थे 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 था ता था 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 30 चक्रा बरोबर. तसंच सध्या टेम्परेचर वाटते की नाही. चला थोडा ऑडियन्स मध्ये लाईट मिळाला तर बघा मला लोक दिसतील. अरे वा 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 वा. तर बघा पायातनं काढण्याची पद्धत आहे. तुम्हाला आपण ट्रेन मधला हा प्रवास चालू आहे याचा आभास होईल, अनुभूती होईल. हळूहळू कशी ट्रेन निघते, मग नंतर कसा कसा त्याचा स्पीड वाढतो. मग कधी कधी गाडी एकदम हाय स्पीडवर जाते, मग नंतर उतरते, मग 2 ट्रेन क्लॅश होतात, मग त्याचा जो खळखळाट होतो आणि करत करत कशी त्याच्यामध्ये भांडणं पण होतात. हे सगळं दाखवते बघा फुटबकने. पंढरपूर बघा, पंढरपूरची वारी आहे ती निघालेली आहे आणि आपल्या माऊलीला ती भेटायला निघाली आहे. जय हरी विठ्ठल.
एक दो तीन चार एक दो तीन चार एक दो तीन चार पाँच सात आठ एक दो तीन चार पाँच सात आठ एक दो तीन चार पाँच सात आठ पाँच सात एक दो तीन चार पाँच सात आठ एक दो तीन चार एक दो तीन चार एक दो तीन चार पाँच सात आठ एक दो तीन चार पाँच सात आठ एक दो तीन चार पाँच सात आठ एक दो तीन चार पाँच सात तीन चार पाँच सात आठ एक दो तीन चार एक दो तीन चार एक दो तीन चार पाँच सात आठ एक दो पाँच सात आठ जय हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल था। अध्यात्म झालं, आता रियालिटी मध्ये येऊया. मग ती ताटंगळ राहणार, कधी हा माणूस रेडी होतोय, त्याच्यानंतर चिडणार की काय कपडे घातले. हे सगळीकडे आहे, घरोघरी मातीच्या चुली आहे. बघा ती म्हणते की तगतिकेता थुंकता. किती वेळ गर्लफ्रेंड वाट बघती, किती वेळाने कधीची तयार होऊन आली. मुलगा म्हणतो अगं किती ट्रॅफिक होतं, तगतिकेता थुंकता. वर हे काय घालून आलायस. तो म्हणतो की हेच माझं बेस्ट आहे. बघा हे कॉम्बिनेशन जुगलबंदी आहे भांडण्याची. तगतिकेता थुंकता बघा हे भांडण आहे आणि कसा तो मुलचारा कसा तिला मनवतो बघा. बघा आवडलं असेल तर जोरदार मनापासून टाळ्या वाजवा. आता एक थोडं सांगीतिक अंग. तिसऱ्या जाती म्हणजे काय. एकात 3 रोहित, एकात किती झाले 3. तर बनारस घराणं माझे दादा गुरु गोपीजी शैली, पद्मश्री नटराज गोपीकृष्णजी त्यांचं अंग. बघा बनारसचे बोल आहे, बोलायला जेवढं अवघड आहे तसंच करताना फार मजा येते. इयर एंड आला आहे तसं प्रेशर येतं, तसं या बंदिशींचं प्रेशर आहे. घंटा कशी वाजते मंदिराची तसा अनुभव होईल बघा.
ताटंगण राहणार कधी हा माणूस रेडी होतोय त्याच्यानंतर चिडणार की काय कपडे घातले हे सगळीकडे आहे घरोघरी मातीच्या चुली आहे बघा ती म्हणते की तगतिकता थुंकता किती वेळ गर्लफ्रेंड वाट बघती किती वेळ मी कधीची तयार होऊन आली मुलगा म्हणतो अगं किती ट्रॅफिक होतं तगतिकता थुंकता वर हे काय घालून आलायस तो म्हणतो की हेच माझं बेस्ट आहे बघा हे कॉम्बिनेशन जुगलबंदी आहे भांडण्याची बघा हे भांडण आहे आणि कसा तो मुलगा बिचारा कसा तिला मनवतो बघा बघा आवडला असेल तर जोरदार मनापासून टाळ्या वाजवा आता एक थोडं सांगीतिक अंग तिसऱ्या जाती म्हणजे काय एकात 3 रोहित एकात किती झाले 3 तर बनारस घराणं माझं दादा गुरु गोपीची शैली पद्मश्री नटराज गोपी कृष्णाजी त्यांचं अंग बघा बनारसचे बोल आहे बोलायलाच एवढं अवघड आहे तसंच करताना फार
मजा येते. नादा इयर एंड आला आहे, तुझं प्रेशर येतं तसं या बंदिशींचं प्रेशर आहे. घंटा कशी वाजते मंदिराची तसा अनुभव होईल बघा. Din